तुम्हाला रुचिता जामदारची स्टोरी माहितीये का? एक मुलगी जी डान्स फ्लोअरवर आग लावते, रोडीजमध्ये थ्रेट सहन करते आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घालतीये. खरं तर बिग बॉसच्या घरात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे शांत बसतात आणि दुसरे ज्यांच्यामुळे घर चालतं. आणि रुचिता जामदार ही दुसऱ्या प्रकारातली आहे. हो, आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी 6 मध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या कंटेस्टंट रुचिता जामदारबद्दल. आज मी तुम्हाला रुचिताची पूर्ण स्टोरी सांगणार आहे, जी तुम्ही कुठेच ऐकली नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही एखादा एपिसोड मिस केला तरी चालेल, पण ज्या एपिसोडमध्ये रुचिता नसते तो एपिसोड लोकांना बोरिंग वाटतो. कारण सिंपल आहे, ती व्हिजिबल प्लेयर आहे. रुचिता जामदारचा जन्म झाला 18 जुलै 2005 ला मुंबईत. आता 20 वर्षांची आहे, पण तिची एनर्जी बघता वाटतं की ती 30 वर्षांचा अनुभव घेऊन आली आहे. मी म्हणतो, आजकालच्या जनरेशनमध्ये असं कॅरेक्टर दुर्मिळ आहे. तिचं शिक्षण BBA पूर्ण केलं, पण तिचं खरं पॅशन आहे डान्सिंग. लहानपणापासून डान्स शिकली आणि 2018 मध्ये डान्स महाराष्ट्र डान्स जिंकली. वाह, काय परफॉर्मन्स! मी एकदा तिचा व्हिडिओ बघितला आणि विचार केला, अरे, ही तर फक्त नाचत नाही तर स्टेजला जिवंत करते. त्यानंतर मी होणार सुपरस्टारमध्ये पहिली रनरअप झाली. हे शो तिच्यासाठी स्टेपिंग स्टोन होते, पण खरा धमाका झाला 2025च्या MTV रोडीज डबल क्रॉसमध्ये. रोडीजमधली तिची जर्नी वाह, कठीण होती. तिला रेप आणि डेथ थ्रेट्स मिळाल्या, ज्यामुळे ती खूप ब्रेक झाली. मी म्हणतो, हे इंडस्ट्रीतलं रियालिटी आहे नाही का? जसं एखाद्या बॉलिवूड मूव्हीमध्ये हिरोईनला ट्रोल करतात तसं. पण रुचिताने हार मानली नाही. ती इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर झाली. तिचे इंस्टाग्रामवर 96.6 हजार फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो आणि रील्स बघा, बोल्ड आणि कॉन्फिडेंट. तिचं निकनेम रुची किंवा रुही. आणि ती सिंगल आहे, म्हणजे फॅन्ससाठी गुड न्यूज. हा, मी किडिंग करतोय. पण खरंच तिची पर्सनॅलिटी इतकी मॅग्नेटिक आहे की कोणीही आकर्षित होईल. आता मुख्य भाग. बिग बॉस मराठी सीझन 6. जानेवारी 2026 मध्ये एंट्री घेतली आणि पहिल्या दिवसापासूनच फायर. विशाल कोटियनसोबत तिची केमिस्ट्री, रोमॅन्टिक ट्रॅक चालू आहे. ती म्हणते तो मला समजतो. मी म्हणतो हे असं क्यूट आहे जसं कॉलेजमध्ये क्रश असतं. पण ड्रामा पण कमी नाही. राखी सावंतसोबत किचन फाईट. राखीने कचरा फेकला, रुचिताने प्रत्युत्तर दिलं. हे बघून मी हसलो, कारण हे तर असं आहे जसं घरी आई बहिणींच्या भांडणात. करण सोनावणेसोबत टास्कमध्ये हिट केल्याचा आरोप. राकेश बापटला फेक म्हणाली. रितेश देशमुखने क्लास घेतला, पण ती अजून घरात आहे. इव्हिक्शन पहिल्या वेळी सेफ. डबल इव्हिक्शनमध्ये आयुष आणि करण आऊट झाले, रुचिता सेफ. मला वाटतं तिची स्ट्रगल स्टोरी आणि असर्टिव्ह नेचर तिला टॉप 6 मध्ये घेऊन जाईल. पण फाईट्समुळे धोका आहे. हे शो बघताना मी विचार करतो, रुचिता थोडं कंट्रोल कर ना, जिंकशील. तुम्ही एक एपिसोड मिस केला तरी चालेल, पण ज्या एपिसोडमध्ये रुचिता नसते तो एपिसोड लोकांना बोरिंग वाटतो. कारण सिंपल आहे, ती व्हिजिबल प्लेयर आहे. पण फक्त भांडणं नाही, एका वेळी तिने बाहेरच्या आयुष्यातील प्रेशर, ऑनलाईन थ्रेट्सबद्दल बोललं आणि ती खरंच इमोशनल झाली. इथे लोकांना पहिल्यांदा जाणवलं, ही फक्त ॲटिट्यूड दाखवत नाहीये, ही स्वतःला स्ट्रॉंग ठेवायचा प्रयत्न करतीये. म्हणजे काय, दिवसा शेरणी, रात्री पिलो पकडून रडणारी. टिपिकल बिग बॉस जर्नी. तिचा गेम पॅटर्न पण इंटरेस्टिंग आहे. ती ग्रुपमध्ये फुल्ली जात नाही, पण पूर्ण एकटीही राहत नाही. जिथे तिला रिस्पेक्ट मिळतो तिथे ती सपोर्ट करते आणि जिथे फेक वाटतं तिथे सरळ भिडते. म्हणूनच ती कधी हिरो दिसते, कधी विलन, पण इग्नोर मात्र कधीच होत नाही. आणि बिग बॉसमध्ये तेच महत्त्वाचं असतं. आता पुढे काय होऊ शकतं हे बघूया. जर तिने भांडण कमी करून इमोशनल साईड जास्त दाखवली, ती टॉप 5 पर्यंत जाईल. पण जर ती असंच अग्रेसिव्ह राहिली तर अचानक एविक्शन पण शक्य आहे. पण एक गोष्ट नक्की, विनर झाली नाही तरीही सीझन संपल्यावर लोकांना आठवणारे जे चेहरे असतील त्यात तिचं नाव नक्की असेल. कारण बिग बॉस जिंकणं वेगळं आणि लोकांच्या लक्षात राहणं वेगळं. एकंदरीत रुचिता ही एक स्ट्रॉंग, टॅलेंटेड गर्ल आहे, जी इंडस्ट्रीत स्वतःची जागा बनवतीये. तिच्या स्टोरीतून शिकण्यासारखं खूप आहे. हार न मानता पुढे जाणं. तुम्हाला कसं वाटलं? कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, जर तुम्हाला अशा इंटरेस्टिंग स्टोरीज आवडत असतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.